आज अकोले तालुक्यातील कोतुळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या सभेसाठी लोकांची प्रचंड गर्दी देखील जमली होती। अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते अमित भांगरे आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच अगस्ती साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे यांनी या सभेसाठी जोरदार तयारी केल्याचे देखील दिसून आले। जनसमुदाय एवढा जमला होता की जणू त्यांचे शक्ती प्रदर्शनच असे भासत होते। या सभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके तसेच राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली। या सभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख, महिला तालुका अध्यक्षा भाग्यश्रीताई आवारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेदरम्यान बोलताना अनेक दिग्गज नेत्यांनी अमित भांगरे यांना साथ देण्याचे आवाहन केले, तर काही नेत्यांनी विद्यमान आमदार लहामटे यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र देखील सोडले। या सभेत अकोले विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार असे सर्वांना अपेक्षित होते, परंतु पितृपक्ष चालू असल्याने शुभ बातमी देणे योग्य नाहीच असे उत्तर हसतमुखाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले। राजयोग न्यूजसाठी संदीप दातखेडे, अकोले। ज्या पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढवला, तो पक्ष मोठा केला आणि तो पक्ष चोरताना त्या ॲफिडेव्हिटवर ज्या ॲफिडेव्हिटवर ते लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे हुकुमशहाप्रमाणे वागतात, त्यांनी घर चालवला असा पक्ष चालवला। त्या ॲफिडेव्हिटवर सही करताना तुमच्या मनाला 2 मिनिटं काहीच कसं वाटलं नाही हा प्रश्न आम्हाला पडतो। आज पवार साहेबांचा पक्ष चोरला, एक बाजार रंग उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता लंके साहेब उद्या हा बाजार रंग उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ। कारण आता ही सगळी बाप बदलणारी टोळी तयार झाली। यांच्यात एक जळगावचे नेते होते, ते नेहमी सांगायचे कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने पाप बदल लेते हैं। आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वात चाललंय। आज अजितदादा लंके साहेब सांगतायत लाडकी बहीण सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी करून राख्या बांधून घेतायत। बरं कोणती योजना तुम्ही सांगावी, फायदे जाते याला काही मर्यादा आहे? लाडकी बहीण हा शब्द अजितदादाच्या तोंडात शोभतो का? ज्या अजितदादाने स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छेडलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणताय। अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाही, महाराष्ट्रातल्या ह्या बहिणीचे कधी होणार आहे? ही राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी 1995 ते 99 साली युतीचं सरकार होतं आणि त्यावेळेला सुद्धा आर्थिक घडी अशीच विस्कटली होती। त्यावेळेला सलग 9 वर्ष राज्याचे अर्थमंत्री म्हणून बजेट मांडून राज्याची आर्थिक घडी आपण सुदृढ केली आणि सुस्थितीत हे राज्य आणलं। आता सुद्धा पुढच्या 2 महिन्यांनी तुमच्यावर मोठी जबाबदारी या राज्याची धुरा सांभाळण्याची येणार आहे आणि त्यावेळेला आम्ही सगळे उपस्थिती दाखवली, इथून आम्ही भांगरे आमदार म्हणून पाठवणार आहोत। साहेब, आमचा तो आता 10 वर्षाचा बॅकलॉग मागे राहिला आहे। सगळ्या बाबतीत मी तपशिलात आम्ही बोलणार नाही, खालच्या सभेमध्ये आम्ही त्याचा उपाय करू, परंतु आमच्या तालुक्याचा हा 10 वर्षाचा बॅकलॉग आम्ही भांगरे सारखा सुशिक्षित तरुण, उच्च शिक्षित तरुण, परदेशात शिक्षण घेऊन आलेला तरुण आमच्या या तालुक्याचा 20-25 वर्षाचा विकास
पुढच्या 2 महिन्यामध्ये आमच्या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकासाचा आराखडा तयार झाला पाहिजे आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही ग्वाही आणि ही आस लावणे. सगळे प्रश्न आम्हाला माहिती आहेत, राज्याची स्थिती माहिती आहे, नाटकामध्ये आता दाखवलं हे सगळं आम्हाला माहिती आहे. याच्यातला आहे पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा इतिहास असणाऱ्या या तालुक्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आम्ही जाणकार लोक आहोत. फक्त आता हे प्रश्न आमचे भाषणावर संपले नाही पाहिजे. आमचे प्रश्न हे शेवटपर्यंत जाऊन सुटले पाहिजे. आपला इतिहास कसा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो, आम्ही बागडे आमदार झाले तर आपण हे राज्याची धुरा सांभाळणार आहात. आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध व्हा. ही सगळी जनता आपल्या मागे निश्चितपणाने पवार साहेबांच्या विचाराने राहील अशा प्रकारची ग्वाही देतो आणि थांबतो. त्याचबरोबर साहेब यशवंत युथ फाउंडेशन जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये 315 बचत गट आहे आणि आज जवळपास 15 ते 20 हजार महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. कालही पांगरी या ठिकाणी प्रशिक्षण दिलंय आणि इथून पुढेही प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी मी करेन. साहेब आपल्या राष्ट्रवादी महिला शाखा जवळपास 120 महिलांच्या शाखा स्थापन केलेल्या आहेत. जसं तुम्ही साहेब अकोल्याला मेंगाळला होता त्याच पद्धतीने आज ह्या 120 महिला आज आपल्या बरोबर आहेत आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. त्याचबरोबर साहेब 2019ची जी परिवर्तनाची लढाई झाली त्या लढाईचे शिल्पकार स्वर्गीय भांगरे साहेब होते. भांगरे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून 1 पाऊल मागे आले आणि आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने एकाच एक करून न भूतो न भविष्य असा 2019ला परिवर्तन करून दाखवलं. परंतु साहेब 2024चं भांगरे साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं. नियतीच्या मनात काय होतं नियतीने ते स्वप्न आमच्याकडनं हिरावून घेतलं आणि एवढ्या कमी वयात माझ्या अमितवर जबाबदारी आली, माझ्यावर जबाबदारी, आमच्या भांगरे कुटुंबावर जबाबदारी, आपल्या सर्वांना जबाबदारी आली. आणि साहेब आता 19 तारखेला पवार साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही माझ्या मुलाला पदरात घ्यावा ही विनंती करेन. आणि जे अकोला तालुक्याची जी जबाबदारी आहे जी जबाबदारी तुम्ही माझ्या मुलाला टाकाल ती निश्चितच तो पूर्ण करेल. आज या ठिकाणी आपण सर्वजण शिवस्वराज्य यात्रेसाठी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपले सगळ्यांचे आभारी आहे. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, त्याचबरोबर संसद रत्न खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, त्याचबरोबर दुसरे खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब, आमदार भुसारा साहेब, मंचावर उपस्थित फाळके तात्या असतील, संदीपजी वरपे असतील, सुनीताताई भांगरे असतील, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित तमाम अकोला तालुक्यातील मायबाप जनता. खरं तर शिवस्वराज्य यात्रेचा 3रा टप्पा आपल्या अकोला तालुक्यामध्ये आलेला आहे, आपल्या कळस गावामध्ये, कोतुळ गावामध्ये आलेला आहे. खरं तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे का ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी काढली जयंत पाटील साहेबांनी. आज आपण नेहमीच म्हणतो
पवार साहेबांचा पक्ष फोडला, ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले. त्यातलाच एक आपला आमदार होता 2019चा, ज्याला आपण वर्गाने काढून दिली. त्यांच्याकडे पैसे नव्हते, सगळ्यांनी वर्गाने काढून निवडून आणलं. मग तिकडे भांगरे साहेब असतील, महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, सगळ्यांनी जीवाचं रान केलं. परंतु वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का त्या माणसाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं. पुन्हा एकदा हात वर करून
मित्रांनो, वेळ भरपूर झालाय. 2019 मध्ये जयंत पाटील साहेब या तालुक्याने वर्गणी काढून परिवर्तन केलं. मी बोललो, लोकांना वाटलं आपण सेवक निवडून देतोय, पण आपला सेवक मालक होऊ पाहतो. आमचा सेवक मालक झाला, जातीमध्ये भांडण लावले. मित्रांनो, लोकांना तो भिकार भंगार म्हणायला लागला. आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भंगार म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागेल. आणि हा शब्द आदरणीय पवार साहेबांना तुम्ही द्या. आज माझे विरोधक लंके साहेब, मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो. आमचे विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवणे चांगली गोष्ट आहे. मी निरोप पाठवला, बोध घ्या, शिकण्यासारखं भरपूर काय आहे. पण अगर बात खानदान पे आएगी तो हम भी कुछ कहना चाहते हैं. तुमचं हॉस्पिटल, तुमचं जे हॉस्पिटल होतं, तुमच्या उपजीविकेचं साधिक होतं, त्यातून तुमचं कुटुंब चालायचं. मागच्या 5 वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बंद केलंय. मग आज जो काय भाग चाललाय, जे काय राजकारण तुम्ही करू पाहताय, ते पैसे येता कुठून, या जनतेला उत्तर तुम्ही द्या. हरामाच्या पैशावर तुम्ही मस्ती करता. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसता, लोकांमध्ये जातीवाद पसरवता. हा आपला तालुका गुन्हा गोविंदाने नामदार तालुका होता. इथं तुम्ही विष फिरता. येणाऱ्या काळात मित्रांनो, हा जो का आपला पुरोगामी अकोला तालुका आहे, तो आपल्याला वाचवायचा आहे. त्यामुळे मी माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, मी शांत आहे बाबा, मला शांत राहू दे. माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत, त्यांच्या विचारानं मी काम करतोय, कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय. तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू, परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्याच्या विकासाचा आहे. आणि तू जे काय विकास या तालुक्यामध्ये करू पाहतोय, 200 कोटीचं मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही. मित्रांनो, किती टक्के कमिशन खातं आपल्याला काही सांगायची गरज नाहीये. आणि ज्या माणसाला निवडणूक लढायला पैसे नव्हते, ते आज मोठे मोठे कार्यक्रम करताय. मी गमतीने मगाशी सांगितलं, खांद्या बसून डीजे लावून गावात जात आहे. पैसा येतो कुठून, याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे. मला फक्त 2च संदर्भ या ठिकाणी द्यायचे. ज्या कोतुळ गावामध्ये आपलं भव्य दिव्य असं स्वागत आज झालं, एक मोठी मिरवणूक या ठिकाणी निघाली. या कोतुळ गावाला आणखी एका मिरवणुकीचा इतिहास आहे. 1942 साली या गावामध्ये संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक या गावामध्ये 1942 साली अशीच बैलगाडीमध्ये निघाली. आणि म्हणून अमितने आणि त्याच्या सहकार्यांनी जी संविधान यात्रा या अकोला तालुक्यामध्ये काढली, त्याला एक पार्श्वभूमी आहे की हा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, मौलाना आझादांची विचारसरणी असलेला हा तालुका आहे. या तालुक्याला गद्दारी सहन होती. 2019 निवडणूक मला आठवते. एक मोठे नेते ज्यांना राज्यापर्यंत पवार साहेबांनी संधी दिली, जेव्हा ते सोडून गेले तेव्हा इथं काय होणार हा प्रश्न आम्हाला पालखी तात्यांना सगळ्यांना पडला. 5 जण होते सुरुवातीला, आणि त्यानंतर त्या निवडणुकीमध्ये रंग भरला. इच्छुक अनेक होते, आणि सगळ्यात जास्त प्रबळ इच्छुक स्वतः स्वर्गीय अशोकराव भांगरे. पण ज्यावेळेस तालुक्याची परिस्थिती बघितली, ज्यावेळेस ठरलं की ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्यांचा पराभव करायचा आणि एका सेट उमेदवार द्यायचा, अतिशय मोठ्या दिलदार मनाने अशोकराव भांगरेंनी स्वतः निवडणुकीची इच्छा असताना निवडणुकीतील माघार घेतली. आणि निवड थांबले नाही साहेब. पैसे कुणी खर्च करायचा हा त्यावेळेस प्रश्न होता. सभा घ्यायची कशी, अशोकरावांनी त्या ठिकाणी त्यांची सगळी साधन सामुग्री त्या सभेकरता दिली. आणि निवडणूक उभं करणं ज्याला म्हणतात, निवडणूक तर सगळेच लढतात, पण निवडणूक उभी करणं ज्याला म्हणतात, ते या ठिकाणी स्वर्गीय अशोकरावांनी केलं. भांगरे कुटुंबाने मागे त्याग केलाय साहेब. मी या तालुक्याचा प्रभारी म्हणून, उत्तरनगर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याला माझी आग्रहाची विनंती, आपण मला 2006 साली युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं. आणि 18 वर्षापासून मी सातत्याने अकोल्यात होतो. मी मागच्याही सभेत सांगितलं, माझी किमान 100 वेळ या तालुक्यात. त्या तालुक्याचा सेस जर घेतला साहेब, तर आता ज्यांनी भाषण केलं तो आम्ही अतिशय डिझर्विंग कॅन्डिडेट आहे. आणि त्याच्या मागे आपण सगळ्यांनी काम करावं. जर सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं विचाराचं सरकार यायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये
आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मागे आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा जाण असणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे आपण पाहतो ते आदरणीय पवार साहेब, आणि त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. पवार साहेब कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली, आणि त्याच पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये औद्योगिकीकरण आणलं आणि अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं. अशा पवार साहेबांच्या पाठीशी आपण उभा राहिलं पाहिजे. ही सगळ्यात भूमिका घेऊन या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून ही यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्याचं काम करत आहे. एवढा अनेक पवार साहेबांवर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर अकोले भागामध्ये सुद्धा जो आज विकास दिसतो तो सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून दिसत आहे. अनेक खेड्यापाड्यामध्ये पवार साहेबांनी विकासाची गंगा पोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या विचाराचा, आपल्या महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाला उशीर पण झालेला आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही, कारण मागून चिठ्ठी येण्यापेक्षा आपलंच बास केलेलं बरं. जाता जाता सगळ्यांना एक विनंती करून जातो, सर्वांनी एकच निर्धार करा, आता थांबायचं नाही. आपला विचाराचा आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विचाराचा, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचा आमदार सर्वाधिक मताने विधानसभेत पोहोचला पाहिजे. हाच या ठिकाणी सर्वांनी निर्धार करा, हीच या ठिकाणी सर्वांना इच्छा, अपेक्षा बाळगतो. थांबतो. राम कृष्णारी, राम कृष्णारी. अरे काय आवाज तरी येतो का? एकदा हात वर करून सगळे बोला बरं. राम कृष्णारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आदरणीय शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब. जय शिवराय. या शिवस्वराज्य यात्रेच्या अकोले तालुक्यातल्या कोतुळमधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढाऊपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारं महाराष्ट्राच्या राजकारणातलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व, आणि हा बॅनर सगळ्यात भारी लावलाय. भल्या भल्यांचा टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करणारे नामदार जयंतरावजी पाटील साहेब, नगर दक्षिणचे, खरं तर ज्यांचं लोकसभेमध्ये ज्यांची ओळख करून देताना आमची छाती म्हणजे भले तिकडं 56 इंचाची छाती असणारे सांगतात, पण ज्यांची ओळख करून देताना आमची 112 इंचाची छाती होती, ते आमचे जायंट किलर सहकारी खासदार निलेशजी लंके साहेब. ही नगर जिल्ह्यातली जी सगळी जादू होती, या जादूचे पडद्यामागचे खरं तर सूत्रधार आमचे राजेंद्र तात्या फाळके, आमदार सुनीलजी भुसारा, ज्यांनी आपल्याला मगाशी मार्गदर्शन केलं ते महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, बाबासाहेबजी जाधव, संदीपजी वरपे, जयवंतजी वानोळे, विजय देशमुख, सुनीताताई भांगरे, कैलासजी शेळके, सुरेशजी गडाख, दिलीपजी भांगरे, सुरेखाताई शेळके, सुधीरजी मस्के, परीक्षितजी भोर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं तरी सुद्धा ज्यानं आपला राजकीय बाप बदलला नाही ते माझे युवा मित्र सहकारी अमितजी भांगरे. फार जास्त काळ बोलणार नाही, उशीर झालाय. सगळ्यांनी सगळे मुद्दे खरं तर बोलून झाले का नाही? उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे आपल्याला. जयंत पाटील साहेबांचं खरं तर भाषण ऐकायचंय, पण अकोले तालुक्यात आल्यानंतर विशेषतः जो तालुका हरिश्चंद्रगड असेल, कळसुबाईच्या शिखराचा अभिमान जो तालुका सांगत असेल, जो तालुका भंडारदरा धरणाचा अभिमान सांगत असेल,
म्हणजे लहानपणी आम्ही लिहायचो महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं, तर कळसुबाईचं शिखर. पण तालुक्याची मान मात्र जर झुकली असेल तर ती गद्दारीमुळे झुकली, इथल्या लोकप्रतिनिधींच्या गद्दारीमुळे झुकली, हे खेदानं नमूद करावं लागतं. सांगणारे सांगायला येतील आम्ही ही कामं आणली, आम्ही ती कामं आणली. एक साधी गोष्ट विचारतो. एक गावात एक पोरग होतं, त्या पोराने आई बापानी लहानपणी हाडाची काड करून पोराला मोठं केलं. पोरग नाव रूपाला आलं. पोरानी चांगला बंगला बांधला आणि पोरानी बापालाच घराच्या बाहेर काढलं, तर पोराला चांगलं म्हणाल का? जे तुम्ही म्हणताय असं विशेषण असलेला आमदार हा स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदारसंघातल्या सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेला हवा असेल का? तुमचा निर्णय झालाय, वेगळं काय सांगायचंय? म्हणजे ही सभा ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची सभा नाही, ही शिक्कामोर्तब करणारी सभा आहे की अकोले विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच आमदार होणार, यावर शिक्कामोर्तब करणारी सभा. नाभित भाऊ, मगाशी मी तुमचं भाषण ऐकतो, मला खरंच अभिमान वाटला. मी भंडारदऱ्याला जेव्हा आलो होतो तेव्हा माझे स्नेही स्वर्गीय अशोकरावांबरोबर माझी जेव्हा चर्चा झाली होती, तेव्हा शांतपणे बाजूला उभा असणारा हा युवक आज उरात एवढी मोठी स्वप्न बघून तालुक्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतोय, याचा खरोखर अभिमान आहे, याचा खरोखर आनंद आहे. आणि तुम्ही जी संकल्पना मांडलीत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना मांडलीत, माझी जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की या पद्धतीची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केवळ अकोले तालुक्यात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स व्हावीत. आणि दुसरी संकल्पना मला फार आवडली, ती म्हणजे महिला दूध संघाची संकल्पना. कारण महत्वाची गोष्ट, लहानपणी गोष्ट वाचली होती तुम्ही सगळ्यांनी, माझ्या माता माऊल्यांनीच गोष्ट सांगितली असेल. एक शेतकरी होता, शेतकऱ्याला 4 पोरं होती. शेतकरी जेव्हा शेवटच्या खटका मोजत होता त्या पोरांना जवळ बोलवलं आणि पोरांना त्यांनी सांगितलं, वावरात खजिना पुरून ठेवलाय. कारण 4 पोरं आळशी झाली होती, आयदी झाली होती, बाप देतोय म्हटल्यानंतर जागेवर बसून खाणारी झाली होती. म्हणून जाता जाता बापानी सांगितलं की शेतात खजिना पुरून ठेवलाय. बाप गेला, अंत्यसंस्कार करून पोरं आली, म्हटली बापानी सांगितलं तर एवढी इच्छा तर पूर्ण केली पाहिजे. पोरांनी शेत खडून काढलं, आधी नांगरून काढलं, सगळं झालं, खजिना काय हाताला मिळाना. गावात एक शहाणा सुरता माणूस होता, तो म्हटला बाबांनो आता एवढं शेत नांगरून झालंय तर पेरणी तरी करा. ती पेरणी केली पोरांनी, पीक चांगलं आलं, पाऊस पाणी चांगलं झालं, पीक चांगलं आलं. आणि जेव्हा पीक कापणी झाली त्यानंतर त्या शहाण्या सुरत्या माणसाने सांगितलं, तुमच्या बापानी सांगितला तो खजिना आयता बसून खायचा नव्हता, तो खजिना कष्टाने कमवायचा होता, तिथं स्वाभिमान असतो. आणि म्हणून जेव्हा दूध संघाची तुम्ही संकल्पना मांडली, विचार करा, दिवसाला 10-20 लिटर तर दूध घालतं का? 10 लिटर. 100 लिटर दिवसाला जर दूध घालत असाल राजो, तर दिवसाचं नुकसान झालं 1000 रुपये, महिन्याचं नुकसान झालं 30,000 रुपये, आणि घ्या हातात 1500. जर 10 लिटर जरी दूध घालत असाल तरी दिवसाचं नुकसान झालं तुमचं 100 रुपये, महिन्याचं नुकसान झालं 3000 रुपयाचं. 3000 रुपयाचं जर नुकसान जर भरता आलं असतं तर 1500 रुपये देऊन माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी व्यासपीठावरून विचारत होते, आले का पैसे, आले का पैसे, आले का पैसे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा व्यासपीठावरून विचारतो आले का पैसे, आले का पैसे, आले का पैसे, बसलेल्या प्रत्येकाच्या मनात होतं खिशातून दिले का, खिशातून दिले का, खिशातून दिले का.
अरे चप्पल घालतो पायात, त्या चपलेपासून मरणाच्या वेळी तिरडीवर कापडा अंतरतो तोपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावता, त्यातून तुम्ही पैसे देता. पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. गुजरातच्या शेतकऱ्यांना 40 रुपये दुधाला भाव मिळतो, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलंय? आमच्या दुधाला का 40 रुपयाचा भाव देत नाही? आणि जेव्हा गुलाबी जाकीटवाले येतील, त्या गुलाबी जाकीटवाल्यांना जरूर हा प्रश्न विचारा. ज्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलाय त्यांच्याकडेच तुम्हाला जागा राहिली नाही. येऊन गेले. आता 6 तारखेला परत येणार आहे. आचारसंहिता लागायच्या आधी जेमतेम 45 का 40 जागा मिळणार आहेत. 288 मध्ये जेमतेम 40 की 45 जागा मिळणार आहेत, मिळू शकतात जर आत ठेवलं तर, असं पत्रकार सांगतात. मी काही म्हणत नाही, पण त्यांना जरूर हा प्रश्न विचारा की ज्या आदरणीय पवार साहेबांचं नाव सांगून 2019ला मतं मागितली, त्या आदरणीय पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका या उक्तीचं प्रत्येक वेळी पालन केलं. त्या शेतकऱ्याच्या कांद्याची माती होत असताना, त्याच्या टमाट्याची माती होत असताना, त्याच्या कापसाची माती होत असताना, त्याच्या सोयाबीनची माती होत असताना तुम्ही कधीच का तोंड उघडू शकला नाहीत? हा प्रश्न जरूर विचारा. कारण कांद्याला भाव चढले, निर्यात बंदी झाली. टमाट्याला भाव चढले, नेपाळहून टमाटा आयात केला. सोयाबीनला भाव चढले, सोयाबीन आयात केली. कापसाला भाव चढले, ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. आणि ही सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्या देखत होती. रस्त्यावर दगड पडलाय सांगणारे लई असतात, दगड उचलून बाजूला करणाऱ्याच्या मनगटात ताकद आणि उरात हिंमत लागते. आणि म्हणून सगळ्यांनी सांगितले, दगड पडलाय शेतकऱ्याच्या नशिबात. हा दगड जर उचलून बाजूला करायचा असेल तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील, तंट्या नाईक असतील, यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल. तुम्हाला येऊन कोणीतरी सांगेल हो भूमिका घ्यावी लागली का, तर विकासाची भूमिका घ्यावी लागली आणि यांचे हात दगडाखाली अडकले होते म्हणून यांना लाचारी पत्करावी लागली. हा इतिहास बदलता येणार नाही. आणि मग जेव्हा येतील आणि जेव्हा सांगतील की कामं येणार होती, प्रोजेक्ट करायचे होते, म्हणून या गोष्टी करायच्या होत्या, मला जरा चांगले टक्के होते म्हणून टक्केवारी विषयी मी काय बोलत नाही. रामभाऊ शेळके साहेब, माजी सरपंच चास, यांना विनंती करतो आपण कृपया मंचावर यायचंय. सोबतच सन्माननीय संदीपराव दराडे, ज्यांनी जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं असं दूध आंदोलन उभं केलं आणि भल्या भल्यांना घाम फोडला, असे सन्माननीय संदीपराव दराडे आणि त्यांचे शेकडो सहकारी आज अमित दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचंय. त्यासोबत सन्मान्य विकासराव देशमुख उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा अकोले, सन्मान्य श्यामराव देशमुख भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सन्मान्य शंकरराव घोलप युवा नेते भारतीय जनता पार्टी, सन्मान्य सोहेलजी काझी यांनाही विनंती करतो आपण पक्ष प्रवेशासाठी कृपया मंचावर यायचंय. सोबतच सन्मान्य कैलासराव, सन्मान्य अमोलराव येवले बीजेपी सोशल मीडिया जिल्हा प्रभारी, सन्मान्य गणेशराव पवार, सन्मान्य दीपकराव मुळे व त्यांचे सहकारी गोटी शिळवंडी यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचे. सोबतच सन्मान्य पांडुरंग लेंडे साहेब सरपंच बाबुळवंडी, सन्मान्य सुनील लोखंडे साहेब हे देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करतायत. सन्मान्य चंद्रकांत गोरके साहेब हे देखील या ठिकाणी प्रवेश करतायत. सोबतच पेसा ग्रामपंचायत परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांत गोंधळे यांच्या समवेत करंडे गावचे उपसरपंच सन्मान्य श्री विठ्ठल नाना गोंदके, श्री अशोकराव गोंदके, श्री गणेश वायाळ साहेब सरपंच ओतूर, श्री सुनील गोंदके आणि श्री राजेंद्र गोंदके यांना देखील विनंती करतो आपण पक्ष प्रवेशासाठी कृपया मंचावर यायचंय. आणि आमचे डॉक्टर अमोल कोल्हे, निलेश लंके, भगरे गुरुजी अशी सामान्य माणसं, लोकांच्यातली माणसं ही दिल्लीला जाऊन बसली त्यांना जाब विचारायला. आम्ही आपल्याला नेहमी सांगत आलो की आमचे 8 खासदार दिल्लीला गेले, ते भारत सरकारला याचा जाब विचारतील. अफगाणी एका बाजूनं कांद्यावरचा निर्यात कर रद्द केला, निर्यात बंदी उठवली. कधी शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर व्यापाऱ्यांच्यासाठी सगळ्या सोयी करतील,
आता व्यापाऱ्यांचा कांदा विकून झाला असेल म्हणून अफगाणिस्तानातून पुढच्या मालाचा दर वाढायला लागला म्हटल्यावर अफगाणिस्तानातून माल भारतात आणला. या देशात महागाई शेतीमालाने वाढते हे आज नाही. मला आठवतं 2014 साली पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा पवार साहेबांच्यावर या लोकांनी हेच आरोप केलेले. जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये नितीश कुमार यांना पलटूराम म्हणतात. पलटूराम कधी घडी पलटेल सांगता येत नाही. चंद्राबाबूची देखील तीच अवस्था आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आशा आहे की पुढच्या वर्षभरात ही दोघंही पलटी मारतील आणि पुन्हा आपलं सरकार दिल्लीत येईल. पण ते मारतील मग काहीतरी होईल. त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं. मुंबईचं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे जर आपण घालवलं तर मला वाटतं की या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारला हा शेवटचा धक्का बसेल. उद्याच्या निवडणुकीत आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा तुतारी वाजवणारा पुरुष हा जो आमचा सिम्बॉल आहे त्याच्या मागे जर उभा राहिला आणि इथला आमदार महाविकास आघाडीला दिला तर त्याची भर त्याचा धक्का इथं मुंबईचं सरकार जाण्यात होईलच होईल. पण दिल्लीचं मोदींचं सरकार देखील त्यानंतर 6 महिन्यात कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की उद्याचं मतदान तुमचं जास्त महत्वाचं आहे. आता तिजोरीचं दार मोकळं केलेलं आहे. आमच्या भगिनींना आता काही पैसे द्यायला लागलेत. जरूर घ्या, आमचा त्याला विरोध नाही. उलट आमचं सरकार आल्यावर त्या योजनेच्या पेक्षा चांगली योजना आम्ही तुमच्यासाठी देऊ. तुम्ही काही चिंता करू नका. पण हे देण्याचं जे काम चाललंय ते देण्यास असताना घेणारी आमची लाडकी बहीण म्हणते की हे सगळं ठीक आहे पण माझी सुरक्षितता बघा. किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत, लहान बालकांच्यावर अत्याचार चालू आहेत. शाळेत गेलेली मुलगी परत घरी येईल की नाही ह्याची चिंता मुलांना पालकांना वाटते. आमची लाडकी बहीण बाहेर गेली तर संध्याकाळी परत येईपर्यंत आई चिंतातूर असते. कारण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या जवळची लोक करतायत. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आमची ही भूमिका आहे की महाराष्ट्रात पोलिसांच्या व्यवस्थेत दुरुस्त्या करून, कायद्यामध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या आमच्या कुठल्याही आया बहिणीच्या केसाला धक्का लावण्याची गुंडांची हिंमत होणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तयार करून दाखवू. आज काय चाललेलं आहे माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. पण कायदा व सुव्यवस्थेचा पत्ता महाराष्ट्रात नाही. त्या नागपूरला गृहमंत्र्यांचा जिल्हा टेबलवर बसून, पोलीस स्टेशन मध्ये टेबलवर अधिकारी बसून जुगार खेळतात, पत्ते खेळतात. म्हणजे कोणाला कोणाची भीतीच राहिलेली नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता काय एक एन्काउंटर काल परवा केलं. ते एन्काउंटरच्या आधी बातमी आली की त्यानेच खिशातनं पोलिसांच्या हातातलं रिव्हॉल्वर घेतलं आणि गोळी मारली. मग अर्ध्या तासानं हे आलं की नाही एन्काउंटर झालं. नक्की काय झालं आपल्याला माहित नाही. त्या नराधमाचं बाजू घेण्याचं काही कारण नाही. अशा लोकांना फाशी देण्याची आवश्यकता आहे ही आमची आधीची भूमिका होती, नंतरची भूमिका तीच आहे. पण त्याचबरोबर त्या नराधमांनी ज्या शाळेत हे कृत्य केलं त्या शाळा चालकांची चौकशी करायचं राहिलं. ते शाळा चालक फरारी आहे. पोलिसांनी त्यांची FIR दाखल करून घेतली नाही, दिवसभर त्यांना बसवलं. त्या पोलिसांची चौकशी करणं बाकी आहे. हा ज्याचं एन्काउंटर केलं त्याकडून सगळी माहिती रेकॉर्डवर घेऊन मग काय करायचं असेल ते केलं. काय आता केलं नसेल काय नक्की केलंय त्याचंही समर्थन करणं योग्य नाही. पण त्या मुलाचं समर्थन आम्ही कोणी करत नाही. पण लगेच राज्याचे मुख्यमंत्री भाषण करायला लागले, बघा विरोधी पक्ष हे असं झालं तरी त्याचं समर्थन. आम्ही त्याचं समर्थन नाही करत. आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की त्याला मदत करणाऱ्या लोकांचा देखील शोध घ्या. म्हणजे महाराष्ट्रात जरब बसेल
असे गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधी ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम करा. खरं म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी 2019ला मागच्या आमदारांना वर्गणी देऊन निवडून दिलेलं, बरोबर आहे. मागच्या वेळच्या आमदारांना वर्गणी गोळा केली होती तुम्ही. पैसे कोणी दिले असतील त्यांनी हात वर करा, मागच्या वेळी दिलेले. व्हिडिओ शूटिंग घ्या. या सगळ्यांनी आता अमितला पैसे दिले पाहिजेत. या सगळ्यांनी अमितला पैसे द्यायचे. अमितला एका अपंग तरुणाने इथं येऊन चेक दिलेला आहे 10,000 रुपयाचा, 11,000 रुपयाचा. त्या अपंग तरुणाचे मी मनपूर्वक आभार मानतो. शेवटी आपल्याला लढायचंय ते सगळ्या मार्गाने पैसे गोळा करणाऱ्यांच्या विरोधात लढायचंय. आपली लढाई धनशक्तीच्या विरोधी आहे. समोर दिसणाऱ्या उमेदवाराच्या माग जे आहेत त्यांनी लय गोळा केलेला आहे. एवढं गोळा केलेलं आहे की एवढे खर्च या एका मतदारसंघात 15 कोटी रुपये 20 कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे. पण लोकसभेला हे सगळं करून झालं. लय जनता हुशार आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढी अकोले तालुक्यातल्या जनते एवढी हुशार माणसं पृथ्वीवर सापडणार नाहीत. त्यामुळे तुमचा काय फायदा होत असेल आपलं काय ऑब्जेक्शन नाही. पण सकाळी उठून तुतारीच फुंकायची हे विसरू नका. आणि एकदा तुतारीचा अमितकरण सुरू झाला, मी डोळ्याने बघितलंय. एकदा हे निलेश लंकेंना अनुभव आहे, अमोल कोल्हेंना अनुभव आहे. एकदा तुतारी वाजायला लागली मतदारसंघात, ती कोणाच्याही ने थांबत नाही. ती इतकी जोरात चालते. ही तुतारी विकासाची आहे. ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारी आहे. ही तुतारी आमच्या आया बहिणींचं संरक्षण करण्यासाठी आहे. आणि ही तुतारी आमच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आहे. आणि म्हणून तुतारी या मतदारसंघात तर वाजवालच तुम्ही. तर अमितने मगाशी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या, देशमुखांनी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या, इथं उद्योग उभा करण्यासाठी, इथं दुधाचे दर चांगले देण्यासाठी, इथल्या बाळ हिरड्याला चांगल्या पद्धतीचा दर देण्यासाठी आम्ही आमचं नवं सरकार येईल त्यावेळी व्यवस्था करून दाखवू. जे या मागच्या 2, 2.5, 3, 4, 5 वर्षात राहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आमच्या या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही करून दाखवू. या भागात इतकं पर्यटनाचं निसर्ग सौंदर्य आहे, मला वाटत नाही की कोणी काश्मीरला जावं. तुम्ही डॉक्टर साहेब आज मुक्काम इथं करायला पाहिजे होता. यात्रेच्या निमित्ताने आज अकोल्यामध्ये आपण येत आहे. अमित बांगरेंच्या स्वरूपाने आजची सभा होती आहे. आणि काल सिल्वर ओक पिचड पितापुत्र हे त्यांची शरद पवार यांची झालेली भेट, यावर आपण कसं पाहता, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, जे आपल्या राष्ट्रवादी पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले, या अशा लोकांना आपण परत राष्ट्रवादीमध्ये घेणार का? असं आहे की पवार साहेबांना सर्व पक्षातली मान्यवर नेते भेटत असतात, बोलत असतात. पिचड साहेबांनी तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी भेटायला गेले असतील. काय कारण आहे किंवा कोणता उद्देश आहे हे आम्हाला कोणाला माहीत नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेली भेट आहे. अनेक लोक भेटायला जातात. त्यामुळं त्याविषयी मी भाष्य करणं मला माहीत नाही, काय चर्चा कशाबद्दल झालेली आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य नाही. आता दुसरा प्रश्न काय होता? पहिला प्रश्न तो जो अमित बांगरेंसाठी आज इथं शिलोरोको झालेली आणि भविष्यामध्ये भाजप पक्षामध्ये गेलेली जे काही आमदार आहे, तुम्ही त्यांना गद्दार म्हणून बघता, त्यांना परत पक्षामध्ये घेणार? दोन फरक आहेत. एक म्हणजे आमच्या पक्षात पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे निवडून आले आणि ज्यांनी पक्ष सोडला ते गद्दार. यापूर्वी दुसऱ्या कुठल्या पक्षात जर कोणी गेलं असेल आणि त्याचं मतपरिवर्तन झालं असेल किंवा त्याला येऊन आमच्या पक्षात यायचं असेल तर ती गद्दार नाही. त्यांना आलेला तिकडचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा वाटतं, अनेक कार्यकर्त्यांना वाटतं की आपण पवारसाहेबांच्याच पक्षात जायला पाहिजे होतं, पवारसाहेबच योग्य नेते आहेत. त्यामुळं असे काही लोक परत येण्याच्या असे म्हणजे इतर लोक
काही मी मगाशी भाषणात एक उदाहरण सांगितलं असे परत येत असतील तर त्यांचं स्वागत केलं जाईल. नाही, पिचड साहेबांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, त्यामुळं त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त करायच्या आधी स्वागत करण्याचा मला काही अधिकार नाही. त्यामुळे इच्छा व्यक्त केल्यावर पवारसाहेब त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घेतील. तालुका आदिवासी म्हणून माझा एक शेवटचा प्रश्न. तालुका आरक्षित आहे आणि आरक्षित तालुका असल्यामुळे हा आमदार आदिवासी समाजाचा आहे. आदिवासी समाज आणि धनगर समाजावर आपली भूमिका काय, आरक्षणावर आपली भूमिका? धनगर समाज जे म्हणतोय आम्हाला एसटी मध्ये सहभागी केलं जावं, तर मग राष्ट्रवादीची काय भूमिका? नाही, आता त्यांनी सरकारकडे मागण्या केलेल्या आहेत. सरकारने त्याविषयी विचार करायचं ठरवलेलं आहे. सरकार त्यांच्याशी बोललेलं आहे. सरकारकडे निर्णय घेण्याची आता अधिकार आहे. सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काहीतरी, आता सरकार त्यांच्याशी बोलले, मराठा समाजाशी बोलले, त्या दोघांशी बोलून त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत काय नाही, या सगळ्यांच्या गोष्टींच्या विषयी सरकारने निर्णय घ्यावा. हसन मुश्रीफांनी जेलमध्ये गेल्यानंतर असं म्हटलं होतं की माझ्या बायकोच्या अश्रूची किंमत भाजपला मोजावी लागेल. काल जेव्हा कोल्हापुरात अमित शहा त्यांना भेटायला गेले मग त्यांनी ती किंमत मोजली आणि त्याचं समाधान झालं असं काय तुम्हाला हा विरोधाभास लक्षात येतो हेच मला समाधान आहे. धन्यवाद.